नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती. आज आपण बी.एड CETबद्दल काही IMP क्वेश्चन पाहणार आहोत. या प्रश्नसंचमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नास 1 गुण असतो. सामान्य ज्ञानचे 1 ते 40 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, भारताची राजधानी नवी दिल्ली. भारतीय राज्यघटना अंमलात आणली 26 जानेवारी 1950. राष्ट्रपिता महात्मा गांधी. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ. संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना 1945. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महाराष्ट्र दिन 1 मे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्त्री शिक्षण. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षे. पंचायत राज व्यवस्था ग्रामपंचायत. नर्मदा नदी उगम अमरकंटक. राज्यसभा सदस्य निवड विधानसभा सदस्यांमार्फत. भारताचे चलन रुपया. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग साखर उद्योग. राष्ट्रीय गीत वंदे मातरम. राष्ट्रीय गान जन गण मन. शिवाजी महाराजांचा जन्म 1630. प्लासीची लढाई 1757. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. गोवा मुक्ती 1961. हरित क्रांती. शेती उत्पादन वाढ. भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई. महिला दिन 8 मार्च. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बाल दिन 14 नोव्हेंबर. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. भारतीय अंतराळ संस्था इस्रो. संविधानात मूलभूत अधिकार 6. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. सर्वोच्च न्यायालय दिल्ली. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई. पंचायत समिती स्तर तालुका. जिल्हा परिषद स्तर जिल्हा. ग्रामसभा सदस्य गावातील सर्व मतदार. राज्यपाल नियुक्ती राष्ट्रपती. आता भाग 2 सुरू होतो आहे. याच्यामध्ये 41 ते 70 प्रश्न असणार आहेत. वर्गातील शिस्त संवाद व प्रेम. मूल्यमापन उपदेश प्रगती तपासणे. अध्यापन साधने दृश्यावक साधने. प्रेरणा प्रकार आंतरिक व बाह्य. पाठ नियोजन आवश्यक होय. वैयक्तिक फरक ओळखणे महत्त्वाचे. बालकेंद्रित शिक्षण विद्यार्थ्यांचा सहभाग. शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक. सकारात्मक बळकटीकरण प्रशंसा. समावेशक शिक्षण सर्वांगीण शिक्षण. गृहपाठ उद्देश पुनरावृत्ती. प्रश्न विचारण्याची पद्धत उघडे प्रश्न. प्रात्यक्षिक पद्धत करून दाखवणे. शैक्षणिक उद्दिष्ट ज्ञान कौशल्य वृत्ती. सहशालेय उपक्रम सर्वांगीण विकास. मूल्यमापन प्रकार घटनावळ व अंतिम. ICT वापर. अध्यापन सुधारणा. बालमानसशास्त्र महत्त्व. वर्तन समजवणे. वर्ग व्यवस्थापन नियम व नियोजन. अभिप्राय देणे वेळीच व सकारात्मक. अध्ययन पद्धती चर्चा पद्धत. प्रकल्प पद्धत विद्यार्थी सक्रिय. शैक्षणिक नियोजन वार्षिक व मानसिक. मूल्यमापन साधन चाचणी. प्रेरणा वाढवणे उदाहरणे देणे. बालकांची आवड ओळखणे महत्त्वाचे. शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी.